हळद आणि आल्याची जर तुम्ही लागवड करत असाल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट मार्गदर्शन करणार आहे की कशा प्रकारे आपल्याला हळद लावताना बेडची साईज किती असली पाहिजे, आपल्याला सुरुवातीचा डोस आहे म्हणजे बेसल डोस तो काय द्यायचा, कसा द्यायचा. चला तर मग सुरू करू बेडपासून. तर बघा शेतकरी मित्रांनो, माझ्या मागे तुम्हाला आता बेड दिसत आहेत. तर बेडची साईज आपल्याला जास्तीत जास्त ठेवायची 4 फूट 4.5 फूट, त्याच्यापेक्षा मोठा बेड पाडायचा नाही. आता तुम्ही पाहिलं असेल की खूप लोक सांगतात की बेड काही आता मी क्रिएटर पाहिलं सांगते एका व्हिडिओमध्ये सांगत होते की 5.5 फुटाचा बेड आपल्याला पाडायचा आहे. तर तसं अजिबात करायचं नाही. त्यामुळे काय होणार, बेडची जर साईज मोठी झाली तर आपल्याला एक धोका असू शकतो. जर पाणी बेडच्या आतमध्ये मधोमध जर साचलं त्यामुळे कंद कुजाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे बेडची साईज 4 फूट ते 4.5 फूट एवढीच आपल्याला ठेवायची आहे. तर मग आता सुरुवात करू आपल्या बेसल डोसपासून. आता हे बेडचं झालं, आता बेसल डोस. हळदीला सर्वात पहिला डोस कोणता द्यायचा, तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा आहे SSP. SSPच्या 2 बॅग आपल्याला घ्यायच्या आहेत. SSP काय करणार, आपल्याला त्यातून काय मिळणार, कॅल्शियम पण मिळणार, सल्फर पण मिळणार आणि फॉस्फरस पण मिळणार. ते काय करणार, जर आपल्या हळदीचे जे रूट आहेत, मुळं आहेत, मुळांना ते वाढवणार आणि आपल्या हळदीची हेल्थ त्यामुळे चांगली राहणार. मुळांचं नियोजन जे विकास आहे ते SSP करणार. त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला घ्यायचे आहे 2 बॅगी नीमपेंट. नीमपेंट का घ्यायचे, ते काय करणार, आपण जेव्हा नीमपेंट आपल्या हळदीमध्ये टाकू तेव्हा काय होणार, आपल्या बेडमध्ये उग्र वास येणार. त्यामुळे जी कीड वगैरे आहे ती नाही येणार. विनाकारांची कीड आपल्या हळदीला नाही लागणार, जेणेकरून आपला पुढचा खर्च वाचला पाहिजे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 5 किलो झिंक घ्यायचे. 5 किलो झिंक का घ्यायचे, कारण झिंक काय करतं, जे आपल्या हळदीला प्रॉब्लेम येत असतात हिरवळीची, सुरुवातीला जी आपली हिरवळ दिसत नाही ना हळदीला, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात जे काम आहे ते झिंक करतं. त्यामुळे आपल्याला झिंक घ्यायचे. आणि राहिलं अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे युरियाचा सोर्स. मी तुम्हाला युरियाचा सोर्स नाही सांगितलेला, आपल्याला युरियाचा सोर्स घ्यायचा आहे. कमीत कमी 20 ते 25 किलो आपल्याला यामध्ये युरिया पण घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं आता राहिला MOP. MOP म्हणजे पोटॅश. पोटॅश आपल्याला घ्यायचं आहे 25 किलो कमीत कमी सुरुवातीच्या बेसल डोससाठी. कारण पोटॅश काय करतं, ओव्हरऑल आपली जी कंद साईज असते, जे हळदीची आपल्या साईज असते ना, त्या साईजवर जे टार्गेट मेन फोकस असतं MOPचं ते साईजसाठी असतं. सुरुवातीपासून साईज वाढवणं, आपल्या झाडाला रोगप्रतिकारक क्षमता देणं, जेणेकरून पुढे काही रोग वगैरे येणार नाही, त्याला ते लढण्याची त्यामध्ये ताकद राहील. आणि एवढंच नाही, जर काही स्ट्रेस आला, म्हणजे आता उन्हाचा बघा सध्या खूप जोर आहे, जर ऊन असंच राहिलं, पाणी लवकर पडलं नाही, तर त्या स्ट्रेसमधून बाहेर पाडण्यासाठी सुद्धा MOP मदत करतं. तर हा आपला असणार आहे बेसल डोस. जर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे प्रॉब्लेम असेल ना, कंदकूज, कंदमस्सा वगैरे, तर मला तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये एक गोष्ट सांगायची राहिली की आपल्याला एक चांगलं कीटकनाशक सुद्धा या कॉम्बिनेशनमध्ये वापरायचं आहे. आणि आता आपण बोलू की बेडची मांडणी कशी असली पाहिजे. जर तुम्ही बेड मारले असतील, पाडले असतील तर काही करू शकत नाही आपण. बरं, जर तुमचे बेड पाडायचे राहिले असतील ना तर मला सांगायचे तुम्हाला, किंवा मग नेक्स्ट वेळेस तुम्ही जेव्हा पुढच्या वेळेस बेड पाडाल ना तेव्हा ही गोष्ट लक्षात असू द्या, बेड पाडते वेळेस नेहमी पूर्व पश्चिम दिशेने पाडा. माझ्या मागचे तुम्ही बेड बघा, हे पूर्व पश्चिम दिशेने पाडलेले आहेत. आता तुम्ही म्हणणार की मग असं का, पूर्व पश्चिमने काय होणार आणि काय फरक पडणार, तर फरक पडतो शेतकरी मित्रांनो. फरक काय पडतो, जो पूर्व पश्चिम जो सुरुवातीला आपल्या सकाळचा सूर्य उगवतो पूर्वेकडून, तो पश्चिमेकडे जातो, पूर्वेकडून पश्चिमेकडे सूर्य जातो. त्यामुळे काय होणार, जे सुरुवातीच्या काळात प्रकाश संश्लेषण आहे हळदीचं ते एकदम चांगल्यारीत्या पार पडणार, एकदम जोरदार होणार. आता शेतकरी मित्रांनो आपण बोलू बीज प्रक्रियेविषयी. जेव्हा आपण हळद लावायला घेतो ना तेव्हा शेतकरी एवढी मोठी चूक करतात ना, बीज प्रक्रियेला हलक्यात घेतात, त्यांना काही वाटत नाही, बीज प्रक्रियेनं काही फरक पडत नाही. पण बीज प्रक्रियेचा खूप मोठा रोल आहे. आता काय आहे आणि कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. सुरुवात पहिले जाणून घेऊ आपण बीज प्रक्रिया का करावी. बघा, आपण एवढे दिवस एक तर 2-3 महिने हळद झाकून ठेवली असती, डॉर्मन्सीच्या पिरियडमध्ये असती, त्यात त्याची जी शक्ती असती पहिलेच थोडीशी कमजोर असती ती. आणि सुरुवातीच्या काळात कसं आहे, ते बीज लहान असतं आपलं. आणि जर तुमच्या जमिनीमध्ये ऑलरेडी जर कीटक वगैरे असले, काही रोग असले, तर ते बुरशीजन्य रोग, कीटक असे हल्ला करण्याची शक्यता आहे ती थोडी जास्त असते. त्यामुळे आपल्याला काय करायचं, सुरुवातीलाच आपला जेणेकरून पुढचा खर्च वाचेल त्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला एक काम करायचं आहे, बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे. बीज प्रक्रिया करण्यासाठी मग तुम्ही म्हणाल काय करायचं, बीज प्रक्रिया एकदम सोपी आहे शेतकरी मित्रांनो. काय करायचं, आपल्याला कोणत्याही कंपनीचं एक चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे, त्याच्यासोबत एक कीटकनाशक घ्यायचं आहे, जसं की क्लोरोपायरिफॉस 20% जे येतं ते घटक असणार कोणत्याही कीटकनाशक, आणि बुरशीनाशक घ्यायचं आहे जसं की साप बुरशीनाशक, ते घ्यायचं आहे. 100 लिटर पाण्यात आपल्याला ते मिक्स करायचं आहे व्यवस्थित. ते द्रावण हलवल्यानंतर आपण जेव्हा त्याला आपलं बीज आहे ते बुडवायचं आहे, तसंच ठेवायचं आहे 15 ते 20 मिनटं, कमीत कमी 20 मिनटं ठेवल्यानंतर जेव्हा आपण ते बीज बुडवून त्या पाण्यातून बाहेर काढू
तेव्हा आपल्याला ते सावलीला वाळू घालायचं आहे आणि त्यानंतरच लावायला घ्यायचं आहे. आता सर्वात तुमच्या महत्त्वाचं आणि फायद्याचं बोलणार आहे मी, ते म्हणजे आंतरपीक. आंतरपीक हळदीमध्ये कोणतं घेतलं पाहिजे? तर बघा शेतकरी मित्रांनो, आंतरपीक घेणं म्हणजे काय असं काही खूप मोठं अवघड काम नाही आहे. पण घेते वेळेस आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्या अनुभवानुसार तुम्हालाही माहिती आहे कोणत्या पिकाची मुळे थोडीशी जास्त असतात, जास्त पसरतात, ते पिकं आपल्याला नाही घ्यायचे. हलके पिकं आपल्याला घ्यायचे आहेत, जसं की मूग झालं, उडीद झालं. असे जर मी तुम्हाला एक उदाहरण देतो, असे जे हलके पिकं असतात ना, ते आपल्याला घ्यायचे आहे. त्यानं काय होणार की सुरुवातीला आपल्याला जसं की कोथिंबीर पण झालं, हे घेतल्यावर होणार काय की सुरुवातीला आपला हळद निघण्याचा पिरियड थोडासा जास्त असतो, तेव्हा आपल्याला हे पिकं हे थोडेसे पैसे येतील आणि पुढे आपल्याला जो आपण हळदीचा खर्च करू, आपण हळदीचे जे डोस देऊ, त्याला मदत होईल, आपल्याला थोडासा खर्च कमी होईल. तुम्हाला एवढंच करायचं आहे की फक्त हळदीच्या मुळांपेक्षा मुळं त्याचे मोठे असले नाही पाहिजे, कारण मग तसं जर झालं तर ते सगळं हळदीचं जे अन्नद्रव्य आहे ते खाऊन घेईल. आपल्या हळदीला चांगला उत्पादन होणार नाही, कारण आपल्याला हळदीला जास्तीत जास्त अन्नद्रव्य पुरवावं लागतात. हळद हे असं पीक आहे की तिला खूप जास्त अन्नद्रव्य लागतात शेतकरी मित्रांनो, त्यामुळे एवढी काळजी घ्या. बाकी मी तुम्हाला सांगत असतो काय करायचं काय नाही, आणि यापुढेही वारंवार जेव्हा काही आपल्या हळदीला काहीही प्रॉब्लेम येऊ, बिंदास मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देईन. आणि याच्यासमोर पण जेव्हा आता हे एकदा लावगण झाली हळदीची, की त्याच्यासमोर आपण हळदीला कोणते डोस द्यायचे, काय द्यायचे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल आणि कमी पैशात मिळेल. कारण आजकाल आपण बघत आहेत ना की जे दुकानदार झाले शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्री करण्यासाठी काहीही देत आहेत, ही किट घ्या, ती किट घ्या, एकदम म्हणजे त्याचं गरज नसली तरी ते देतात. गरज नसली म्हणजे असं म्हणत नाही की ते निव्वळ त्याचं काहीच काम नाही आहे, ते काही उपयोगी नाही, उपयोगी आहे. पण आपल्या जमिनीला जेवढं लागतं हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये आपण तेवढा डोस दिला ना, एक तर काय होईल, आपला खर्च कमी होईल आणि जेणेकरून हळदीला भाव वगैरे व्यवस्थित नाही लागला तर त्याचा लोड आपल्या खिच्यावर येणार नाही. त्यामुळं खर्च व्यवस्थित करायचा आहे, जेवढं लागेल तेवढंच आपल्या हळदीला द्यायचं आहे आणि ते मी तुम्हाला वारंवार सांगतो. त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजून तर करून घ्या, कारण यंदाचं यावर्षीचं पूर्ण जे हळदीचं नियोजन आहे ते मी तुम्हाला माझ्या चॅनलवर सांगणार आहे की कसं काय डोस द्यायचा काय नाही. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि अजून जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका.